सदस्यांनी मांडलेला विषय अतिशय महत्त्वाचा आहे। त्यांचा मुद्दा असा आहे की शाळांमध्ये ज्या ठिकाणी मुलींचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी महिला शिक्षिकेची भरती त्या ठिकाणी असली पाहिजे। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य आपण सर्वजण जाणतो की जी शिक्षक भरती होती ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत असते। याची पूर्ण अथॉरिटी जी आहे ती जिल्हा परिषदच्या सीओ कडे आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। जाहिरात काढणे, त्याची बिंदू नामावली तयारी करणे आणि नंतर मग प्राधान्याने त्या नियुक्त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद सीओच्या मार्फत करण्यात येते। परंतु शासन निर्णयानुसार आपण ज्या ह्या नियुक्त करतो किंवा बदल्या आपण त्या ठिकाणी करतो त्याच्यामध्ये आधार जो घेण्यात येतो तो दुर्धर आजाराने ग्रस्त, पती पत्नी एकत्रीकरण, उमेदवारांचा पसंतीक्रम इत्यादी घटकांना आपण त्या ठिकाणी महत्त्व देतो। त्या शासन निर्णयात कुठेही तरतूद नाही की एखाद्या ठिकाणी मुलींची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे महिला शिक्षकाची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात यावी। परंतु त्या ठिकाणच्या मुलींची समस्या सोडविण्याकरता आपण वेगवेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहे। प्रामुख्याने पॉस्को ई बॉक्स, चिराग ॲप, तक्रारपेटी इत्यादींचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। परंतु आपण जो मुद्दा मांडलेला आहे की ज्या ठिकाणी महिला म्हणजे मुलींची संख्या जास्त अशा शिक्षकांमध्ये तर निश्चितपणे याच्यावर गंभीरतेने विचार करून हा देखील घटक ॲड करून आपण त्या ठिकाणी प्राधान्याने अशा ठिकाणी महिला शिक्षकांची नियुक्ती करता येईल का याच्यावर विचार करण्यात येईल।